आजच्या सोशल मीडियाच्या युगात एक क्लिक आपलं आयुष्य बदलू शकतं। सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे। फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप अशा माध्यमांमुळे जग जवळ आलं, पण याच माध्यमातून कधीकधी आपल्यावर भयानक संकट देखील कोसळतं। उत्तर प्रदेशातील लखनौ येथील महिलेची इंस्टाग्रामवर कशा प्रकारे फसवणूक झाली हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी एडिटर संदीप, आपण बघत आहात प्रतिशोध। उत्तर प्रदेशातील लखनौ येथील या महिलेचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं। सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं, परंतु लग्नानंतर थोड्याच दिवसात तिच्या आयुष्याचं वास्तव बदललं। तिचा नवरा वारंवार तिला मारहाण करू लागला। किरकोळ कारणांवरून भांडणं व्हायची। घरातील वातावरण तणावपूर्ण असायचं। महिला मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळली होती। रोजचे भांडणं, शिवीगाळ, मारहाण यामुळे ती एकटी पडली होती। मनात खूप वेदना होत्या, पण त्या कोणाला सांगाव्या हा तिला प्रश्न पडला होता। आणि मग तिने वेळ घालवण्याकरिता इंस्टाग्रामवर अकाउंट काढले आणि इंस्टाग्रामवर सक्रिय झाली। फोटो टाकणे, रील्स पाहणे, मैत्रिणीशी चॅट करणे। या काळात तिची ओळख एका अनोळखी युवकासोबत झाली। सुरुवातीला हलकं फुलकं बोलणं झालं। नंतर महिला आपले दुःख त्याला सांगू लागली। माझा नवरा मला खूप मारतो, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, असं ती मनमोकळेपणाने त्या युवकाला सांगू लागली। तो युवक तिच्या वेदना ऐकून घेत होता, तिचं बोलणं ऐकून घेतो असे असल्यामुळे तिला तो खूप जवळचा वाटू लागला। आणि ही महिला एकटी पडली होती, तिला कोणाची साथ हवी होती। त्या युवकाने तिचं ऐकून घेतलं, तिचं मन मोकळं झालं। परिणामी महिला त्यावर विश्वास ठेवू लागली। दररोज त्याचे फोनवर तासनतास संवाद सुरू झाले। नंतर युवकाने व्हिडिओ कॉल करण्याचा हट्ट धरला। सुरुवातीला महिलेने नकार दिला, पण नंतर तिला वाटलं की हा माझा मित्र आहे, माझं दुःख समजून घेतो, मग व्हिडिओ कॉल करायला हरकत काय असं तिला वाटू लागले। नवरा झोपल्यानंतर ती युवकाला व्हिडिओ कॉल करायची। रात्री उशिरापर्यंत त्यांचे कॉल सुरू असायचे। ती त्या युवकाजवळ आपले मन हलकं करत होती। माझा नवरा मला खूप त्रास देतो, रोज मारहाण करतो, मला आता जगायचं नाही। युवक सुद्धा म्हणू लागला, तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, तुला रडताना पाहून मलाच वाईट वाटते। आणि महिलेने उत्तर दिले, तुझ्याशी बोलल्यावर थोडं बरं वाटतं, कमीत कमी कुणीतरी माझं ऐकून तरी घेते। आणि मग युवक म्हणू लागला, आपण फक्त मित्र नाही, मी तुला खूप आवडायला लागलोय, जर तू तयार असशील तर आपण दोघे लग्न करू शकतो। खरंच माझ्या आयुष्यात कुणीतरी गोड बोलणारं नव्हतं, मला वाटलं की तूच माझा खरा साथीदार आहेस, अशी महिला म्हणाली। हो, परंतु तुझ्यावर विश्वास बसावा म्हणून मला तुझा फोटो, व्हिडिओ पाठव, माझ्या हृदयात फक्त तूच आहेस, असा तो युवक म्हणू लागला। ठीक आहे, पण हे कुणाला दाखवू नकोस, मी फक्त तुझ्यावरच विश्वास ठेवतो, अशी महिला म्हणाली। युवकाने महिलेचं मन जिंकण्यासाठी खूप गोड बोलणं सुरू केलं। त्याने तिला लग्नाचं आश्वासन सुद्धा दिलं। तुझा नवरा तुला त्रास देतोय, पण मी तुझं आयुष्य बदलून टाकेन, आपण लग्न करू, असं तो तिला सांगायचा। आणि महिला सुद्धा त्याच्या प्रेमात आखंड बुडाली। तिला वाटत असे की हा माणूसच तिचा खरा आधार आहे, पण वास्तव वेगळं होतं। युवक तिच्या भावनांचा गैरफायदा घेत होता। त्याने व्हिडिओ कॉल दरम्यान महिलेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि महिला सुद्धा कळत न कळत त्याच्या जाळ्यात अडकत गेली। त्यानंतर काही दिवस हे नातं असंच सुरळीत सुरू राहिलं, पण एक दिवस युवकाने अचानक पैशाची मागणी केली। त्याने महिलेकडे 50,000 रुपयाची मागणी केली। महिलेला धक्का बसला, ती म्हणाली, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत। आणि हे ऐकून युवक संतापला आणि युवकाने तिला धमकावणे सुरू केले, जर तू मला पैसे दिले नाहीत तर तुझे अश्लील व्हिडिओ मी सोशल मीडियावर अपलोड करेन, अशी तो धमकी देऊ लागला। महिला हादरली, तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण युवक काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता। आणि मग महिलेने शेवटी पैसे देण्यास नकार दिला। तिच्याकडे खरंच इतके पैसे नव्हते आणि असे असल्यामुळे युवकाने जे ठरवलं तेच त्याने केलं। त्याने तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आणि असे झाल्यामुळे महिलेची समाजात बदनामी झाली, अपमानित झाली, तिचं मनोबल पूर्णपणे तुटलं। मी त्याच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या, त्याला जे हवं ते मी त्याला दिलं, फक्त पैसे दिले नाहीत म्हणून त्याने माझा असा वापर केला, असं ती रडत म्हणाली।
त्यानंतर महिलेने धैर्य दाखवून पोलिसात तक्रार दाखल केली। तिने संपूर्ण गोष्ट स्पष्ट सांगितली, कशा प्रकारे युवकाने विश्वासघात केला आणि कशा प्रकारे ब्लॅकमेल करत गेला हे सगळं तिने पोलिसांना सांगितलं। महिलेने त्याची तक्रार पोलिसात दिली असल्याचे त्याला कळताच त्याने पलायन केलं। पोलिसांनी आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले असून सध्या पोलीस आरोपीच्या शोधात आहे। मित्रांनो, या घटनेमुळे सोशल मीडियावर अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका हा धडा मिळतो। मनातलं दुःख सांगण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी। भावनिक क्षणी घेतलेले निर्णय आयुष्याचं फार नुकसान करतात। ऑनलाईन फ्रॉड, ब्लॅकमेलिंगपासून सावध राहावे। मित्रांनो, विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे, पण चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते। या महिलेची कहाणी समाजासाठी धडा देणारी आहे। आज ती महिला न्याय मागते आहे। तिच्यासारख्या आणखी कित्येक महिला सोशल मीडियाच्या सापळ्यात अडकतात, म्हणूनच सावधगिरी बाळगणं हेच गरजेचं आहे। मित्रांनो, या महिलेच्या करुण कहाणीबद्दल तुमचे काय मत आहे कॉमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार।